हे बघा, हे निर्लज्ज कर्नाटक सरकार, हे बघा, हे जे ओरिजिनल दगडी काम आहे ना, हे जसे तसं ठेवायला पाहिजे होतं. ह्याच्यावर ह्यांनी चुना थापून एक प्रकारे आमच्या शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य आहे, तारा राणींनी जे बांधलेलं आहे, काय आता हे म्हणतायत ते इचलकरंजी संस्थानातलं होतं, तर हे सगळं चुना थापण्याचं कर्तृत्वाला, म्हणजे नुसत्या इमारतीला नाही चुना थापला, तर आमच्या मराठी साम्राज्याच्या कर्तृत्वालाच चुना थापलेला आहे कर्नाटक सरकारने. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अत्याचार करते, पण आमच्या शिवाजी महाराजांच्या तारा राणींच्या कर्तृत्वावर सुद्धा अत्याचार आहे. नाही बांधलं मराठी माणसांनी, आमच्या तारा राणींनी बांधलं, पण तिथं काय मराठीचं काहीच ठेवलं नाही. हे गावं बी मराठीच आहेत. काय हो राव, लय वाईट वाटतंय आम्हाला. आमचे तुम्हाला दोष देऊन काय उपयोग नाही. आमचे हे महाराष्ट्रातले राजकीय नेतेच गलिच्छ आहेत. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही जी एक इमारत आहे, आणि इमारतीचं स्ट्रक्चर वगैरे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही पुरातन इमारत आहे. त्याचं बांधकाम दगडी आहे, आणि तिथं मी कॅमेरामॅनना विनंती करतो की तिथं एक फलक आहे, शके 1845. 1845ला ही इमारत बांधली गेलेली आहे. परंतु मी जे उभा आहे, तर हे ठिकाण आहे कर्नाटकातील. जरी हे ठिकाण कर्नाटकातील असलं तरी ही जी इमारत आहे ही बांधलेली आहे एका मराठी व्यक्तीने, आणि अतिशय महान असणाऱ्या व्यक्तीनं बांधलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठा साम्राज्य पुढं नेण्याचं काम ज्यांनी केलं, त्या तारा राणी यांच्या कार्यकाळामध्ये ही इमारत बांधली गेलेली आहे. जो महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो सीमावर्ती भाग आहे, त्यातलं हे शिपूर नावाचं गाव आहे, आणि या ठिकाणची ही इमारत आहे. आणि इथं कर्नाटक सरकारने काय करून ठेवलंय बघा, ह्याला कलर देऊन ठेवलाय. खरं तर ऐतिहासिक जे इमारती असतात त्यांना अशा प्रकारचा कलर द्यायचा नसतो. त्याचं जे ऐतिहासिक जो वारसा आहे तो जपून ठेवायचा असतो. आणि कलर हे केल्यामुळं ते जे दगडी बांधकाम आहे ते दिसतच नाही. आणि इथं कुठंही तो फलक म्हणजे बाबा ही इमारत तारा राणी यांच्या कार्यकाळातील आहे असं कुठंही फलक दिसत नाही, बाहेरून काही दिसत नाही. मी थोडंसं आतमध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मला इथल्या काही लोकांनी सांगितलं की तारा राणी इथं आलेल्या होत्या, इथं राहिलेल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळातलं हे ठिकाण आहे. आता ते कर्नाटक सरकारच्या PWD विभागांतर्गत हे खातं आहे. आपलं महाराष्ट्रातले जे PWD खातं आहे ते एकदम भरभक्कमपणे भ्रष्टाचार करत असतं. कदाचित हे बी तसंच PWD डिपार्टमेंट असेल, आणि त्यांना ह्या इतिहास वगैरे ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं. महाराष्ट्रात सुद्धा PWDने, म्हणजे मी आमच्या खटाव तालुक्यामध्ये जे भोसरे गाव आहे तिथं प्रतापराव गुजर यांचं गाव आहे, तिथं सुद्धा PWDने, महाराष्ट्रातल्या PWDने तिथं काही कामं केलेत. खरं तर ऐतिहासिक अशा ज्या वास्तू आहेत त्यांना धक्का लावायचा नसतो PWDने. आणि इथं इथल्या PWDने, म्हणजे कर्नाटक PWDने ह्या वास्तूला किंवा इथं धक्का लावला नाही, परंतु कलर थापल्यामुळे ह्याचं जे ऐतिहासिक जो हे आहे, चित्र आहे, ते कुठं दिसत नाही. आतमध्ये काय केलंय सांगता येत नाही. मी प्रयत्न करणार आहे आतमध्ये जायचं. ते सोडतील की नाही मला माहीत नाही, परंतु ह्या वास्तूचा इतिहास इथल्या काही नागरिकांनी सांगितलेला आहे. ते लोक, खरं तर मी त्यांना विनंती केली की आपण इथं येऊन एक व्हिडिओ शूट करू, परंतु मला म्हणजे ते बोलले की घाबरले म्हणण्यापेक्षा धोका नको, रिस्क नको, कारण हे लोक काय त्रास देतील सांगता येत नाही. परंतु मी धोका पत्करून मी इथं एकटा आलेलो आहे. माझे कॅमेरामन म्हणण्यापेक्षा माझे पत्रकार मित्र आहेत, सचिन शिंगाडे, आम्ही दोघंजण इथं आलेलो आहे. आणि हे तारा राणींच्या कर्तृत्वाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या कर्तृत्वाचं हे एक ठिकाण आहे. ते लोकांना, मराठी माणसांना दाखवणं गरजेचं आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. मी या संदर्भातलं ही इथली जी काही गावं आहेत, म्हणजे सीमावर्ती भागातली जी 836 गावं आहेत, त्यातली 7-8 गावं जी आहेत ती महाजन अहवालाने महाराष्ट्रात द्यायला शिफारस केलेली आहे. कर्नाटक सरकार सुद्धा द्यायला तयार आहे, परंतु काही कारणास्तव महाराष्ट्र सरकारने ती गावं आपल्या महाराष्ट्रात घेतलेली नाहीत. त्याची कारणं
असे असावीत की बाबा जर 8 गावं जर गावासाठी जर आपण माझ्या नावाला स्वीकारला तर बाकीच्या गावांवर 830 गावांवर अन्याय होईल. तर त्याच्यामुळं ते स्वीकारलेले नाहीत म्हणून ते स्वीकारलेले त्याच्यामुळं तर कुणीतरी आलेलं आहे मागून. बोला ना साहेब, नमस्कार. नमस्कार म्हटलं. बरं असतंय की काय साहेब असले काय, आम्ही पत्रकार आहे. पत्रकार कुठले साहेब आहेत? आमचे डिपार्टमेंटचे करू म्हणाले. काय काय इथं काय शूटिंग करू म्हणाले. शूटिंग कुठं करायला म्हणलं? अहो, हे आमच्या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांचा हा वारसा आहे साहेब, तारा राणींचा. आम्हाला इथं आल्यानंतर असं त्या वाईब्स येत आहेत शिवाजी महाराजांच्या. आमचं अंतकरण, मी महाराष्ट्रात मुंबईचा पत्रकार आहे. त्यांनी मानायला पाहिजेत की. अहो, ती कोण, ते शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत. ते तुमच्यासाठी मोठे, आम्हाला काय, आम्ही महाराष्ट्रातले माणसं. आम्हाला बोलायलाच नाही असं रोज चालतंय काय म्हणाले. रोज कुठे, मी मुंबईत पहिल्यांदा आलोय आयुष्यात साहेब. त्यांना फोन करा ना, मी बोलतो. अहो द्या की कॅमेरा दिसते. ही मला सांगा, ही नवीन इमारत आहे का? ते जाऊ दे, ही हिस्टॉरिकल आहे ना. ही घेऊ का जरा शूटिंग? नको, शूटिंग घ्यायचं नाही. नाही, आमच्या महाराष्ट्रात हे करतात. आम्ही तर मुख्यमंत्री सगळ्यावर टीका करतो, तुमच्यात नाही चालत. नाही चालत. असं कसं काय साहेब, संविधानानुसार चालणार ना. मोठं साहेब आलेले. अहो, मोठं आमच्यासाठी, पत्रकारांसाठी आम्हाला बोलतात होते म्हणा. त्यांना सांगा ना, पत्रकार ऐकत नाही. ते महाराष्ट्रात आले, त्यांना ते तारा राणीचं हे पॅलेस आहे म्हणून म्हणजे विश्रांती स्थळ आहे म्हणून दाखवायचे. ते कसं आहे, त्यांनी तुम्ही हे ऑफिसला कळवून मग तुम्ही करावं लागतं. हा, ते म्हणणं, पण इथंच आहे ऑफिस, आहेच की तुमचं इथं. लावा ना फोन, मी बोलतो ना. लावा नको. ठीक आहे, मग सांगतो. आता काय करणार तुम्ही राव? तुम्ही मराठीच का? लय अत्याचार होतो ना आपल्या मराठी माणसांवर. हा, जाऊ द्या, तुम्ही नको बोलायला, नाही तर नोकरी जाईल तुमची. लय तुमची नोकरी जाईल, तुम्ही काय बोलू नका. व्हायला हे जुनं आहे हो. हे कन्नड मध्ये काय लिहिलंय हो? ह्याचा एक फोटो काढतो की शंकर, मोबाईल फोटो काढतो कन्नड मध्ये. फोटो द्या, एक फोटो काढतो. काय लिहिलंय? आयला मराठी बांधलं मराठी माणसांनी, आमच्या तारा राणींनी बांधलं, पण तिचं काय मराठीचं काहीच ठेवलं नाही. हे गावं बी मराठीच आहेत. काय हो राव, लय वाईट वाटतंय आम्हाला. आमचे तुम्हाला दोष देऊन काय उपयोग नाही. आमचे हे महाराष्ट्रातले राजकीय नेतेच गलिच्छ आहेत. ते मागाशी लोक बोलले ते बरोबर आहे, त्यामुळे तुमच्यावर अन्याय होतोय. हे आम्हाला खरं तर आतून बघायचे हो. तुमच्या कर्नाटक सरकारने बघा ना, काय वाट लावून टाकली सगळी. बोर्ड लावला कन्नाडी. हा हो, नाही पण हे शिवाजी महाराजांचं काहीतरी लिहिलं पाहिजे ना. तारा राणींनी काहीतरी आहे का नाही? त्यांनी बांधलंय ना हे? तिथं लिहिलंय का कुठं? सरकारांचं हे नाही, तारा राणीच्या काळातलं आहे ना हे. इचलकरंजी सरकार सुद्धा महाराष्ट्रातलेच की. काहीतरी इथं इतिहास म्हणजे असं लिहिलं पाहिजे ना, ही इमारत कुणाच्या कार्यकाळातली आहे असं लिहायला पाहिजे ना. आमच्याकडे लिहिलं जातं आमचं सगळं. हा, कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अत्याचार करतंय, पण आमच्या शिवाजी महाराजांच्या, तारा राणींच्या कर्तृत्वावर सुद्धा अत्याचार आहे. हा नाही, असू द्या, आपण इकडे रेकॉर्डिंग चालत नाही आमचं. नाही बोला की, काय ते तिकडे आहे. रेकॉर्डिंग चालू आहे, ते ऑल येतंय सगळे इंस्टाला. कशाला येत नाही? येतंय आम्हाला माहिती आहे. बरं जाऊ द्या, नाही चालत नाही. बरं राहू द्या. चला, तुम्ही मराठी आहात का? बरं सांगतो, 2 मिनिटं बंद करा. ते रेकॉर्डिंग चालत नाही. रेकॉर्डिंग चालत नाही. कर्नाटक सरकारचं आहे हे. का आम्ही प्युअर मराठीच आहे. रेकॉर्डिंग करतात नाही सगळं. नोकरी जाण्याची शक्यता असते. नाही काय नोकरी नाही त्यांच्या आईला, त्यांच्या आमच्या महाराष्ट्र मराठी लोकांवर असा अत्याचार. तेच म्हणतोय आमच्या मराठी एक तर काय टेन्शन घेऊ नका. ते नोकरी कशी घालवतील आमचं. निप्पाणी सेम निप्पाणी आहे. होय ना? निप्पाणी हे शिप्पूर, आजरा, अंबोली, सावंतवाडी, गोवा सेम आहे. होय का? बर चालेल. रेकॉर्ड मध्ये रेकॉर्डिंग मध्ये येता नाही. नोकरी जाण्याची तुम्ही सरकारी सेवेत आहेत की आपलं खाजगी आहेत? नाही, गव्हर्नमेंटच की सगळे. होय का? म्हणून रेकॉर्डिंग मध्ये ते वर येते. हा, तुम्ही काय बोलूच नका. तुम्ही येऊच नका माझ्यासोबत. तुम्ही डायरेक्ट तिकडे. तुम्ही कशाला येताय खाजून करूच कर? नाही त्यात येत. तुम्ही इथं थांबू नका. हे मला हे करून टाकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही कशाला मध्ये येताय? पायावर दगड पाडून घेताय तुम्ही. तुम्ही इथं येऊ नका. बाहेर गेल्यानंतर तिकडे या, तिथं बोलू आपण खाजगी. हे बघा हे कर्नाटकी अत्याचार. हे सिमेंट तरी कसं, हे इतिहासकालीनच आहे हे. पण बघू शकता, हे बघा,
हे निर्लज्ज कर्नाटक सरकार. हे बघा, हे जे ओरिजिनल दगडी काम आहे ना, हे जसे तसं ठेवायला पाहिजे होतं. ह्याच्यावर ह्यांनी चुना थापून एक प्रकारे आमच्या शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य आहे, तारा राणींनी जे बांधलेलं आहे, काय आता हे म्हणतायत ते इचलकरंजी संस्थानातलं होतं, तर हे सगळं चुना थापण्याचं कर्तृत्वाला, म्हणजे नुसत्या इमारतीला नाही चुना थापला, तर आमच्या मराठी साम्राज्याच्या कर्तृत्वालाच चुना थापलेला आहे कर्नाटक सरकारने. तर हे घाबरलेले आहेत. हां, काय काय थांबा, तुम्ही मध्ये येऊ नका, कॅमेरा चालू आहे. तर हे आपल्या फार वाईट वाटलं की हे नुसतं कर्नाटक सरकार कन्नडची सक्ती करत नाही, जे मराठी संस्कृती आहे, मराठी भाषा आहे, त्याच्यावर अत्याचार करत आहे असं नाही. तर हे शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य होतं, मराठा साम्राज्य, जे ताराराणीने हे बांधलेलं पॅलेस आहे, ह्या त्यांच्या कर्तृत्वावर सुद्धा वरवंटा फिरवण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे. आणि हे का करत आहे, तर आपले महाराष्ट्रातले गलिच्छ राजकारणी, त्यांना परवा नाही राजकारणात, ते इतके गुंतलेत की इथले आपले मराठी बांधव, मराठा साम्राज्याचं कर्तृत्व लयाला नेण्याचं काम कर्नाटक सरकार करते, त्याकडे त्यांचं लक्षच नाही. नाही, हे कर्नाटक सरकारचं म्हणजे टेक्निकल कर्नाटक सरकारच आहे, पण ह्याचा जो इतिहास आहे तो म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांचं जे मराठा साम्राज्य आहे, ताराराणी त्यांचं आहे. आणि रेकॉर्डिंग वगैरे करू नका, इंस्टाला येतंय आम्हाला, ती वरनं येतंय सगळं. हे जरा ताराराणी बांधलेलं आहे ना. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.